अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्ही भक्तीची शक्ती या यूट्यूब वाहिनीवरील आजचा महत्त्वपूर्ण भाग बघणार आहात. बघा, प्रत्येक मनुष्याला असं वाटत असतं की त्यांच्या इच्छा ह्या पूर्ण व्हाव्यात. अगदी त्यांच्या मनातील कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण व्हावी अशी ज्या भक्तांना ज्या व्यक्तीला इच्छा असते, तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ पाहताना व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. डिसलाईक केलं तरीही चालेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईक आणि डिसलाईक हे फ्री आहे बरं का. म्हणजे तुमचं ₹1ही अजिबात जाणार नाही. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की घ्या असंच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी. तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ यांची कोणती सेवा करावी ज्यामुळे आपली इच्छा ही पूर्ण होते. आणि बघा, बरेच स्वामी भक्त आहेत जे कठीणातल्या कठीण सेवा सांगतात, पण अतिशय साधी आणि सोपी सेवा कोणती असेल ज्यामुळे इच्छाही पूर्ण होईल आणि स्वामी समर्थ या महाराजांचा आशीर्वादही आपल्या पाठीशी कायम राहील. तर यासाठी प्रत्येक भक्ताला खूप आतुरता असते, खूप गरज असते की अशी कोणती सेवा आहे का. बऱ्याच वेळा काय झालं आहे, आता आजकालच्या ह्या युगात श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी खूप किचकट विषय करून ठेवलेला आहे. म्हणजे आता बघू शकता, खूप धावपळीचं आयुष्य आहे. प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी धावपळीचं आयुष्य असल्यामुळे अगदी बराच वेळ देऊ शकत नाहीत सेवेसाठी. पण मनातून ना खूप खूप इच्छा असते प्रत्येकाची की स्वामींचरणी स्वामींची सेवा करावी, देवपूजा करावी, देवधर्म करावा, मंत्रजप करावा. पण बऱ्याच जणांना ह्या सर्व सेवा करणं सोयीचं जात नाही. मग काय करायचं बरं, की छोटी सेवा करून ही की आपल्याला स्वामी समर्थ महाराज हे प्रसन्न झाले पाहिजेत आणि आपले जी काही मनातील चांगली इच्छा आहे ती पूर्णही व्हायला हवी असं प्रत्येकाला वाटत असतं. तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. व्हिडिओला एक लाईक अजूनही केलं नसेल तर अवश्य करा आणि श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेसाठी आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अवश्य लिहा. बघा, कधीही आपण देवाचे नामस्मरण केलेले लिहिलेले कधीच वाया जात नाही. म्हणून आपल्या परीने आपण जर आपल्याला जमत नसेल रोज देवपूजा करणे, षोडशोपचारे पूजा करणे, पंचोपचारे पूजा करणे, तर कमीत कमी सतत आपल्या मनामध्ये देवाचं नामस्मरण करत राहणे खूप गरजेचं आहे. तर आता महत्त्वाचा भाग म्हणजे काय, की आपण व्हिडिओ घेऊन आलो आहे छोटी सेवा, ज्या सेवेने स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेमुळे आपली इच्छा त्वरित पूर्ण होणार आहे. अगदी कठीणातली कठीणही इच्छा. तर बघा, सगळ्यात छोटा आणि साधी सेवा सांगणार आहे मी. तर बघा, आता जी 29 जुलै 2026 ह्या दिवशी आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेची प्रत्येक भक्त आतुरतेने वाट पाहत असतो. म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असो, गुरुदेव दत्त महाराजांचे भक्त असो, किंवा साईनाथ महाराजांचे भक्त असो, श्रीपाद श्रीवल्लभ यांचे भक्त असो, म्हणजेच आपण नृसिंह सरस्वती यांचे भक्त असो, सर्वजण आपापल्या परीने गुरुपौर्णिमेची वाट पाहत असतो. तर आपल्याला प्रत्येकाला इच्छा असते काही ना काहीतरी सेवा करायची. तर बघा, तुम्हाला अतिशय छोटी सेवा सांगणार आहे ज्यामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे. तर कोणती आहे ती सेवा, तर बघा, मी तुम्हाला आधी पण म्हणलं आहे, ज्यांना ह्या धावपळीच्या योगामध्ये अगदी जमतच नाही. म्हणजे बघा, तुम्ही सकाळी लवकर उठून कामावर जाणे, घरातली कामं आवरणे, परत बऱ्याच गोष्टी असतात, प्रवास वगैरे, ह्याच्यामध्ये बराच वेळ निघून जातो. मग तुम्ही नामस्मरण हे करू शकता. तुम्ही नामस्मरण चालता फिरता करू शकता, त्याचबरोबर उठल्याबरोबर करू शकता. अगदी नामस्मरणासाठी तुम्ही अंघोळ वगैरे करूनच नामस्मरण केलं पाहिजे असंही नाही, किंवा
तुम्ही देवापुढेच बसून नामस्मरण केलं पाहिजे असंही नाही. तुम्ही दिवसभरात 108 वेळा कमीत कमी, बरं का, कमीत कमी 108 वेळा म्हणजेच एक जपमाळ अवश्य श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही दत्त महाराजांचे भक्त असाल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचं जप तुम्ही करू शकता. यामुळे तुमच्यावरती श्री स्वामी समर्थ आणि दत्तगुरू या दोन्हींची कृपा राहणार आहे. आणि बघा, फक्त आता जेव्हा तुम्ही सुरुवात करणार आहात तेव्हा मात्र तुम्ही आता बघा, जर तुम्ही 9 जुलैपासून जर सुरुवात केली, 9 जुलै वार गुरुवार आहे, ह्या दिवसापासून जर सुरुवात केली तर तुमची ही 21 दिवसांची सेवा घडणार आहे 29 जुलैपर्यंत. मग ह्या 21 दिवसांची सेवेचं तुम्हाला निश्चितच फळ मिळणार आहे. पण बघा, आता ही सेवा करताना मात्र तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे. मग संकल्पयुक्त सेवा करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करावे लागेल. स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. त्यानंतर तुम्ही देवपूजा करून घेऊ शकता. आणि बघा, तुम्ही आता जर तुम्ही 9 जुलैपासून जर सुरुवात केली तर 21 दिवसाची ही संकल्प पूर्ण अशी सेवा करायची आहे. यामुळे कठीणातील कठीण इच्छा तुमची पूर्ण होणार आहे. आणि बघा, जर महिला असेल आणि महिलांना मासिक धर्म वगैरे ह्या काळामध्ये जर येणार असेल तर त्या महिलांनी काय करायचं आहे, तुमची 21 दिवसाची संकल्पयुक्त सेवा पूर्ण होण्यासाठी तुम्ही आधी 2-3 दिवस 3-4 दिवस आधीच सुरुवात करू शकता. मग आता तुम्ही 4 तारीख आहे, मग 4 तारीख गेली आहे, मग 5 तारखेपासून सुद्धा तुम्ही करू शकता. जर नसेल तर मग काही हरकत नाही, 9 तारखेपासून गुरुवारपासून तुम्ही संकल्पयुक्त सेवा ही 21 दिवसांची सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत अवश्य करा. तर कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, तशा तर बऱ्याच सेवा आपल्याला असतात. पण अगदी ज्यांना फार वेळ नाही त्यांनी कमीत कमी पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे, स्नान करायचं आहे, देवपूजा करायची आहे, स्वच्छ पिवळ्या रंगाची कपडे वस्त्र परिधान करायचे आहेत. बघा, त्यामुळे आपण आपलं गुरु जे आहे ना, गुरुबळ हे प्रबळ होतं, ताकदवान होतं. ह्यामुळे आणि बघा, श्री स्वामी समर्थ यांना प्रसन्न करण्यासाठी आपण पिवळे वस्त्र परिधान करूनच देवपूजा करावी. त्याचबरोबर तुम्ही हातामध्ये फूल घेऊन संकल्पयुक्त अशी आपल्याला संकल्प करून घ्यायचा आहे की ही सेवा तुम्ही कोणत्या इच्छेसाठी करत आहात. हा संकल्प आधीच तुम्ही सांगून ते फूल तुम्हाला देवी देवतांना व्हायचं आहे आणि संकल्पयुक्त सेवेला सुरुवात करायची आहे. आणि सेवा करताना बघा, श्रद्धेने करा, मनापासून करा आणि विश्वास पूर्णपणे देवावर ठेवून करा की माझी ही इच्छा आहे तर पूर्ण व्हावी आणि पूर्ण होणारच. असं जर तुम्ही चांगली इच्छा मागत असाल तर लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. आणि बघा, कठीणातली कठीण इच्छासुद्धा हे 21 दिवसाच्या सेवेने तुमची पूर्ण होणार आहे. तर ही अतिशय साधी मी सेवा सांगितली, ती म्हणजे तुम्ही एक वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणू शकता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 108 वेळा म्हणजे एक जपमाळ करू शकता. किंवा दुसरा मंत्र असा आहे, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. हा मंत्रसुद्धा दुसरा आहे, जे स्वामी समर्थांचा मंत्र आहे. तुम्ही ह्या दोन्हीपैकी कोणताही एक मंत्र म्हणू शकता. तर अगदी खूपच कठीण इच्छा आहे ना, तर तुम्ही 11 वेळा हा मंत्र म्हणा. आणि अतिशय तुम्हाला वाटतं साधी आहे इच्छा आणि ती नक्कीच पूर्ण होईल आणि तुमचा मनापासून भरपूर विश्वास ऑलरेडी असेल तर तुम्ही 1 वेळा जरी केला तरी बघा, देवाला आर्ततेने एक जरी हाक मारली ना तरी देवापर्यंत पोहोचते. पण तुम्ही मनापासून जर सेवा केली ना तर तीसुद्धा पोचली पाहिजे की नाही, म्हणूनसाठी तुम्ही मनापासून 108 माळा म्हणजे 108 वेळा तरी नामस्मरण करा. जर जपमाळ नसेल तर तुम्ही हरभऱ्याचे जे दाणे आहेत ते एका वाटीमध्ये 108 घेऊ शकता आणि दुसरी मोकळी वाटी बाजूला ठेवायची आहे आणि ते एक हरभरा किंवा गहू काही घेऊ शकता धान्य आणि ते टाकत तुम्ही 108 वेळा हे नामस्मरण करू शकता. जपमाळ असेल तर काहीच हरकत नाही. मग तर अगदी साधी सिंपल आपण जपमाळेने आपण मंत्र उच्चार करू शकतो, म्हणजे जप करू शकतो. पण ज्यांना वेळ आहे, बराच वेळ आहे आणि बघा, एक जपमाळ करायला कमीत कमी 5 मिनटं लागतात.
बरं का. 5 ते 10 मिनटं तुमचं स्पीड कसं आहे त्याच्यावर आहे बरं का. 5 मिनटं शक्यतो लागतात. मग तुम्ही जरी 11 जपमाळ केल्या तर तुमचं जास्तीत जास्त किती मिनटं जाणार आहेत बघा बरं. जास्तीत जास्त किती जाणार आहेत, अर्धा ते पाऊण तास जाणार आहे. मग तेवढा तुम्ही देवासाठी नक्कीच काढला पाहिजे. तर नक्कीच तुम्ही श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा फक्त मंत्रोच्चाराचा जपमाळेचा ही छोटीशी संकल्पयुक्त सेवा नक्की करू शकता. त्याचबरोबर तुम्ही 3 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि जे पाणी आहे तारक मंत्राने सिद्ध करून ते पाणी तुम्ही पिऊ शकता, घरातील इतर मंडळींनाही देऊ शकता. यामुळे सुद्धा तुमच्या मनातील बघा असं म्हटलं जातं की पाण्यावर सुद्धा काहीही तुम्ही ऊर्जा उपलब्ध करू शकता. म्हणजे पाण्यावरती आपण क्रिया करू शकतो, ते सिद्ध करू शकतो आणि त्या पाणी सिद्ध झालं की आपल्या शरीरामध्ये आपोआप ती ऊर्जा व्हायला लागते आणि आपल्या अवतीभोवतीसुद्धा ब्रह्मांड संपूर्ण त्या गोष्टी कार्यरत करायला तयार होत असतं. म्हणून तारक मंत्राचं पाणी करून तुम्ही स्वतः प्या, तुमच्या घरातील इतरांनाही प्यायला द्या. तर ही दुसरी सेवा आहे. तिसरी सेवा ती म्हणजे 21 दिवसाचं पारायण तुम्हाला करायचं आहे. तर ते कसं करायचं आहे तर बघा, तुम्ही श्री स्वामी समर्थ यांचे सारामृत जे आहे ते तुम्हाला वाचायचं आहे. तर ते कसं वाचायचं आहे, त्याचं पारायण कसं करायचं आहे तर बघा, 21 दिवसाचं तुम्हाला पारायण हे करायचं आहे. म्हणजेच जुलै 29 ह्या दिवशी आहे गुरुपौर्णिमा आणि तुम्हाला सुरुवात करायची आहे 9 जुलैपासून. म्हणजे संपूर्ण 21 दिवसाचं तुम्हाला पारायण करायचं आहे. आणि रोज पारायण करताना पहिल्या पासूनच तुम्हाला ते पारायणाचं म्हणजे स्वामीचरित्र सारामृत जे आहे ते संपूर्ण 21च्या 21 अध्याय तुम्हाला संपूर्ण वाचायचे आहेत. ह्या पद्धतीने तुम्हाला 21 दिवसापर्यंत रोजच्या रोज तुम्हाला अध्याय संपूर्ण वाचायचे आहेत. तर अशा पद्धतीने स्वामीचरित्र सारामृत तुम्हाला पारायण करायचं आहे. ह्या पद्धतीने तुम्ही पारायण जर केलं तर तुमच्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा असेल ना, ती त्वरित स्वामी समर्थ पूर्ण करणार आहेत. त्याचबरोबर तुमच्याकडून तुमच्या गुरूंची सेवासुद्धा होणार आहे. यामुळे तुमच्या मनाला अतिशय शांती मिळणार आहे. घरामध्ये सतत कलह, वादविवाद, संकट येत असतील ते हळूहळू कमी होत जाणार आहेत. त्याचबरोबर घरातील वातावरण हे सात्विक होणार आहे. घरामधील सगळे अगदी उत्साहित आणि ऊर्जा वेगळ्या प्रकारची तुम्हाला जाणवणार आहे हे केल्यावर. आणि जर समजा आता तुम्ही जर पारायण करणार आहात तर तुम्हाला ह्याचे नियम काय आहेत तर बघा, पारायण करताना बरेच नियम असतात. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्हाला परान्न ग्रहण करायचं नाही. आणि पारायणाला बसला आहात, संकल्पयुक्त पारायणाची सेवा करताना तुम्हाला पारायण करताना बाहेर गावी जायचं नाही आहे. ह्या 21 दिवसामध्ये तुम्हाला ज्या जागी तुम्ही बसून पारायण करता त्या एकाच जाग्यावर बसून ती तुम्हाला पारायण करायचं आहे. बरं, पारायण करताना एकच वेळ निश्चित करायची आहे. 12 ते 1, 12:30 ते 1 ह्या दरम्यान, म्हणजे 1 तास जो असतो 12 ते 1चा दुपारचा काळ, त्यावेळी मात्र तुम्हाला ह्या पारायणाला अजिबात बसायचं नाही. शक्यतो सकाळी स्नान करून तुम्ही 10 ते 11 वाजेपर्यंत पारायण अवश्य करू शकता. तर किंवा प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळच्या वेळीसुद्धा 4च्या नंतर केलं तरीही चालतं. पण दुपारच्या वेळेस अजिबात पारायण करू नका, कारण की ह्यावेळी भिक्षेसाठी आपले दत्तगुरू महाराज जात होते. आणि असं म्हटलं जातं की दत्तगुरू महाराजांचंच अवतार आहेत श्री स्वामी समर्थ महाराज. म्हणून फक्त पारायणाच्या वेळेमध्ये हा एवढा एक छोटासा नियम करायचा आहे. त्याचबरोबर पारायण जी व्यक्ती संकल्पयुक्त पारायण ह्याची सेवा करत आहे त्या व्यक्तीने घरात वादविवाद करू नये. त्याचबरोबर बेडवर जी गादी असते त्या गादीवरती झोपू नये, उशी घेऊ नये. तुम्ही खाली खाली म्हणजे भुईला नाही, चटई रजई घेऊ शकता. कापसाची जी वस्तू असते ती यूज करायची नाही. त्याचबरोबर तुम्हाला जेवण करताना स्वतःच्याच घरचं स्वतःच केलेलं अन्न ग्रहण करायचं आहे. जर तुम्ही पुरुष मंडळी असाल तर तुम्ही आईच्या, आजीच्या, बहिणीच्या हातचं खाऊ शकता.
फक्त परान्न ग्रहण करायचं नाही आहे, बाहेरचं वगैरे काही खायचं नाही आहे. त्याचबरोबर ज्या महिला आहेत त्यांनी फक्त मासिक धर्म असेल त्या 4 ते 5 दिवसात हे जे पारायण आहे ह्याच्यामध्ये थोडासा जर खंड येत असेल तर त्यावेळी ते स्किप करू शकता आणि ते 4-5 दिवस सोडून मग तुम्ही करू शकता. त्यासाठीच जर तुमची तारीख असेल तर तुम्ही काय करा, 2-4 दिवस आधीचपासूनच सुरुवात करा, म्हणजे तुमचं गुरुपौर्णिमेपर्यंत हे पारायणाचा संकल्प जो आहे ना तो पूर्ण होईल. तर कितीही कठीणातली कठीण इच्छा आहे ना ती ह्या 21 दिवसाच्या सेवेमध्ये नक्की पूर्ण होते. तुम्हाला नक्कीच ह्या 21 दिवसाच्या आतच अनुभव येणार आहे. तुमची जी काही कठीणातली कठीण इच्छा जी आहे ना ती पूर्ण होण्याचे संकेतही तुम्हाला हळूहळू दिसणार आहेत. त्याचबरोबर बघा, आपण कोणतीही संकल्पयुक्त सेवा करताना मनापासून भक्तिभाव ठेवावा, श्रद्धा ठेवावी. बऱ्याच वेळा काय होतं, आपण जेव्हा एखादी सेवा करतो ना तेव्हा थोडेसे आपल्यावरती आर्थिक अडचणी, आर्थिक संकट यायला लागतात. मग मन विचलित अजिबात होऊन द्यायचं नाही आहे. मन स्थिर ठेवायचं आहे, मनामध्ये श्रद्धा परिपूर्ण ठेवायची आहे, सकारात्मक विचार ठेवायचा आहे आणि ही सेवा जी आहे निरंतर संकल्पयुक्त जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपल्या पाठीशी साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज, दत्तगुरू महाराज असतात आणि आपल्याकडून ती सेवा करून घेत असतात. म्हणून संकल्पयुक्त सेवा केली तर संकल्प करणे म्हणजे आपण एक प्रकारे बांधील होतो आणि ती सेवा आपल्याकडून हळूहळू घडत राहते. म्हणून शक्यतो पहाटेच्या वेळी 4 वाजल्यापासून 5 वाजल्यापासून जरी सेवा केली तरीही अतिशय छान वातावरण असतं, सुंदर वातावरण असतं, सगळीकडे शांतता असते. तर त्या काळात म्हणजे ब्रह्ममुहूर्ताच्या काळात जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्ही त्वरित कनेक्ट होता देवाशी आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत ना त्या लवकर पूर्ण होतात. तर ज्यांच्या मनात काही इच्छा आहेत, कठीणातली कठीण इच्छा, त्या नक्कीच पूर्ण होतात. तर 21 दिवसाची ही श्री स्वामी समर्थ महाराजांची पारायणाची सेवा अवश्य करा. ज्यांना जमत नाही पण सेवा करायची आहे, मनात भाव आहे पण वेळ नाही, त्यांनी मात्र कमीत कमी 11 वेळा नामस्मरण करू शकता. अगदीच नाही जमलं तर 108 वेळा करा. अगदीच नाही जमलं तर कमीत कमी 1 वेळा तरी आपलं श्री स्वामी समर्थ महाराजांचे तारक मंत्र म्हणा आणि एक जपमाळ करा आणि तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामींचरणी सांगा, नक्कीच पूर्ण होणार आहे. तर भक्ताचा जसा आपण जसं देवाचं हे असतो, म्हणजे आपल्याला खूप आवड असते देवधर्म करायची, तर देवानेच ती निर्माण केलेली असते. देवानेच आपल्याला निवडलेलं असतं की माझा भक्त आहे म्हणून. म्हणजे आपण म्हणत नाही की मी स्वामींचा भक्त आहे, तर ती स्वामींनी आपल्या पद्धतीने निर्माण केलेली असते आपल्या मनामध्ये ओढ. त्यामुळे नक्कीच तुम्ही आर्ततेने मनापासून ज्या भावनेने हाक माराल त्या भावनेने तुम्हाला ते दिसणार आहेत. म्हणजे जे वांछील ते तुम्ही मिळवणार आहात. तर नक्कीच संकल्पयुक्त सेवा अवश्य करा ही 21 दिवसाची. तर माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, नक्कीच तुमच्या मित्रमंडळीत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अवश्य लिहा. बघा, बऱ्याच भक्तांच्या ह्या 3 पैकी कोणतीही एक तुम्ही सेवा करा, संकल्पयुक्त सेवा करा. ह्यामुळे नक्कीच बऱ्याच भक्तांच्या आतापर्यंत तरी इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, तुमच्याही होतील. फक्त मनामध्ये भाव मात्र निर्मळ ठेवा आणि इच्छासुद्धा चांगली ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.